Download the Z5 app now. पहिला तर प्रश्न असा पडला असेल तुम्हाला की नॉर्मली प्रेस कॉन्फरन्स ही चांगल्या ठिकाणी जिथे आवाज नसतात किंवा जिथे तुमचे आवाज नीट ऐकायला येतात, आर्टिस्टचे आवाज नीट ऐकायला येतात अशा ठिकाणी असते. आपण पहिल्यांदा ही प्रेस कॉन्फरन्स अशा वेगळ्या ठिकाणी का ठेवतो आहोत, तर बेसिकली काय की तुम्ही जर का मागे पाहू शकत असाल, कॅमेराज जर का मागे पाहू शकत असतील किंवा तुम्हीही पाहू शकत असाल, तर मागे एक बंगलो आहे जो खूप मळकट, कदाचित खूप दिवस बंद होता असा एक तो बंगलो दिसतोय आपल्याला, ज्याचं नाव आहे मृत्युंजय. अशा एका घराची ही गोष्ट आहे आणि मग ती कुठल्या तरी एका ठिकाणी जाऊन करण्यापेक्षा असं एक विचारलं की आपण त्याच्याच समोर जाऊन का करू नये, किंवा त्याचंच जे वातावरण आहे, त्याच्या अवतीभोवती जे गुंफलेलं वातावरण आहे त्या बंगलोचं, तर त्या वातावरणातच का करू नये म्हणून आपण ही अशा ठिकाणी ठेवलेली आहे. आणि तिघेही जण आहेत, तुम्ही काही ना काहीतरी गोष्टी ऐकलेल्या असतीलच, अनुभवलेल्याही असतीलच, कारण तुम्ही बाहेर खूप ठिकाणी जाता शूटसाठी. असे कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी असतील तर आपण एकदा शेअर करूया, म्हणजे आपली टीम आहे पूर्ण, ते सुद्धा सांगतील, एक एक गोष्टी सांगतील, माहोल बनेल. स्टार्ट ऑफ विथ नमस्कार सगळ्यांना. एक घर मंतरलेल्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं आमच्या टीमच्या वतीने खूप खूप स्वागत. त्यांची पंजाब साईडला ते ट्रक चालवायचं आणि त्या हायवेवरती असं म्हणतात की जसं आत्ता यांनी सांगितलं तसं रात्रीच्या वेळेला कोणी लिफ्ट मागितली, कोणी हात दाखवला तर थांबू नका, सरळ जा, मध्ये काही आलं तर उडवून जा, इतपत सांगतात. सो असे आमचे फुफाजी होते जे त्या पंजाब हायवेवरती ड्राईव्ह करायचे ट्रक, आणि त्या रात्री त्यांच्याबरोबर क्लीनर नव्हता त्यांचा, ते एकटेच ड्राईव्ह करत होते. बरं, रात्री म्हणजे 11:30 पावणे 12ची वेळ असेल जेव्हा त्यांना त्या हायवेवरती एका बाईनी लिफ्ट मागितली. बरं, त्या बाईनी लिफ्ट मागितली, एकटीच आहे हायवेवरती म्हटल्यानंतर यांना असं वाटलं की बिचारी एकटीच थांबली आहे हायवेवरती, लोक गोष्टी सांगत राहतात, लक्ष नको द्यायला, म्हणून त्यांनी तिला लिफ्ट दिली. फक्त त्यांनी एक खबरदारी घेतली की तिला मागच्या साईडला बसवलं, म्हणजे ओपन ट्रक होता, मागे बसवलं आणि ते म्हटलं तुम्ही मागे बसा, पुढे बसू नका. आणि ते ट्रक चालवत असताना त्यांना रेअर व्ह्यू मिररमध्ये मागच्या त्या ट्रकच्या खिडकीतनं ती बाई सतत दिसत होती. बराच काळ ते एकत्र ट्रॅव्हल करत होते आणि ती बाई गप्पा मारत होती त्यांच्याशी, म्हणजे ती कुठून आहे, तिच्या घरी कोण कोण असतं, आणि ते पण तिला प्रश्न विचारत होते. दोघांचं इंटरॅक्शन वाढलं. त्यांना असं वाटलं नॉर्मल बाई आहे बिचारी, आणि तिला थंडी वाजत होती, कारण पंजाब साईडला रात्रीची ओपन ट्रक बऱ्यापैकी थंडी वाजत होती तिला, आणि त्यामुळे यांना असं वाटलं की आता आपण हिला पुढे बोलवूयात, कारण जरा विश्वास वाढला आहे, जरा एकमेकांबरोबर संभाषण झालं आहे, तर बरी बाई असावी, काही भूतभीत नसावं. म्हणून त्यांनी तिला पुढे बोलवण्यासाठी म्हणून ट्रकचा स्पीड कमी केला. त्या पॉईंटला ती बाई म्हटली मला याच कॉर्नरला उतरायचं. सो ते म्हटले ठीक आहे, म्हणून त्यांनी ट्रक अशी बाजूला त्या कॉर्नरला घेतली आणि ते ट्रकमधून मागे वळून बघणार तर त्यांना आरशात दिसताना ती बाई दिसत होती, आणि त्यांनी मागे वळून बघितलं तर एक मोठी बकरी उडी मारताना दिसली त्यांना त्या ट्रकमधून, आणि त्यांना काही सुधारलं नाही आणि ती बकरी नंतर गायब झाली. सो हा त्यांच्या बाबतीत घडलेला किस्सा आहे, आणि हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आम्ही लहान असताना. सो काय होतं माहीत नाही, पण ती बाई होती जिच्याशी ते गप्पा मारत होते, आणि जेव्हा उतरायची वेळ आली तेव्हा एक बकरी उडी मारून गेली. नमस्कार, मी सुरुद वार्डेकर. याच बंगल्यात एकदा शूटिंग करून घरी जात होतो, आणि भुताटकी आहे का माहीत नाही, पण माझा त्यावर विश्वास आहे, जसं माझं कॅरेक्टर आहे यातलं, आणि अविश्वास पण नाही, असं काही म्हणू शकतो. पण गाडी चालवत होतो आणि 2:30-3ची काहीतरी वेळ होती, पॅकअप झालं होतं जस्ट. सो मी म्हटलं बुंगाट घरी निघायचं, तर गाडी स्पीडमध्ये काढली, आणि रेअर व्ह्यू मिररमध्ये ना आपण भलेही समोर बघत असतो तरी रेअर व्ह्यू मिररमध्ये आपल्याला मागे काय आहे, कोण बसलं आहे, काय नाही, आपल्याला हे जाणवतं, दिसतं ना, म्हणजे लक्ष द्यायची स्पेसिफिकली गरज नसते. बट आय कुड सी अ शॅडो सिटिंग बिहाइंड, आणि मला काय करावं मला काहीच सुचलं नाही. आणि हा किस्सा मी दुसऱ्या दिवशी म्हणजे मम्मी पप्पांना सांगितलं तेव्हा त्यांनी मला खूप काही असं सांगितलं की हे बांधून जा, हा दोरा बांध किंवा असं कर तसं कर. बट एनिवेज
ते दिसलं मला, ती शॅडो दिसली आणि मला खरंच काय कळलं नाही काय करावं. फोन करावा कोणाला, काय करावं, गाडी थांबवावी का मागे वळून बघावं की परत वर बघू नको. मी गाडी आपली सूट पटापटा गाडी काढली. मालवणीतला पहिला पेट्रोल पंप आहे जिथे CNG पण भरतात. तिथे गाडी जाऊन, कारण तिकडे लाईट्स चालू होते, तिकडे गाडी जाऊन लावली. पहिले माझी हिंमत पण नाही झाली की मागे बघायची. त्या पेट्रोल पंपवाल्याला बोलवलं, म्हटलं गाडी में कोई बैठा है क्या देखना. मतलब क्या हो गया सर. मतलब गाड़ी में कोई बैठा है क्या देख. अरे आप ही तो उतरे. मतलब देख ना, इधर डर लग रहा है मेरे को. तर तो म्हणाला कोणी नाही आहे. काचा त्यालाच खाली करायला लावला मी सगळ्या, काही असेल म्हटलं दरवाजा खोल दे पुरा सब, असं तसं कर. अर्धा पाऊण तास तिकडे थांबलो मी, तोंडावर पाणी वगैरे मारलं. नॉनस्टॉप हनुमान चालीसा ऐकत घरी गेलो. पण हे झालेलं आहे म्हणजे स्कॅरी. मला डेफिनेटली या संकल्पनेनेच खूप भीती वाटते की आपल्याला काहीतरी दिसेल, आपल्याला काहीतरी अनुभवायला मिळेल. सो काल मी एका माझ्या मैत्रिणीला सांगितलं खूप हॅपीली की अरे आमचं मडच्या शेवटी शूट होतं त्या शेवटच्या बंगलोमध्ये, पण फॉर्च्युनेटली आता ते तिथे नाही आहे, आता मी ड्रीम विलाला करतो. तर तिचं असं झालं अगं ते जास्त बेटर होतं कारण हे खूप स्केरी आहे. आणि हा तिने बघितलं म्हणजे तिने अनुभवलेला किस्सा आहे. ती मला म्हणाली की ती मेकअप रूममध्ये, ती आर्टिस्ट आहे, ती मेकअप रूममध्ये होती इथल्या, आणि त्या मेकअप रूममध्ये कोणीही नव्हतं, म्हणजे ती एकटीच होती त्या दिवशी. आणि तिला 2 तासांचा ब्रेक मिळाला की सीन नव्हता तिचा. आणि छोटं मेकअप रूम ज्याच्या उजव्या बाजूला तिने मला सांगितलं एक खिडकी आहे ज्याला कुलूप लावलेलं असतं कायम, म्हणजे ती जेव्हा जेव्हा शूट करायची तेव्हा तेव्हा तिने ते बघितलेलं होतं. सो संध्याकाळची वेळ होती, एक 4 ते 6च्या मधली वेळ होती. आणि ती म्हणाली की मी झोपले आणि 2 तासांनी मला असिस्टंट आहे तो बोलवायला आला की चला आता शॉट रेडी आहे तर तयार हो. ती उठली ती म्हणाली ओके मी तयार होते. ती जाऊन बसली चेअरवर आणि अचानक त्या खिडकीवर अशी थाप आली आणि एक आकृती गेल्याची दिसली तिला, पांढरी आकृती, खूप क्लिअरली पाहिली तिने. आणि तिला काही सुधारलंच नाही. त्याच्यानंतर तिची एक को ॲक्ट्रेस आल्यानंतर तिचं असं झालं मला इकडे नाही राहायचं आहे. ओ गॉड, आय एम शुअर. आणि मी अगदीच तिला रिलेट करू शकते कारण आम्ही दोघीही या बाबतीत सेम आहोत. आणि मला असं झालं नाही आता मला इथे शूट नाही करायचं. तर ती म्हणाली अनफॉर्च्युनेटली तू आता इथे शूट करणार आहेस, सो यू हॅव टू बेअर विथ इट. फक्त जर का तुला ब्रेक वगैरे मिळाला तर मेक शुअर की तू सेटवर जाऊन बसशील किंवा कोणाचा सीन असेल तर तू तिथे जाऊन बसशील. सो आता ॲक्च्युली मी कानाला खडा लावला, मी एकटी असेल नसेल आय डोंट नो, पण मी राहू शकत नाही. Download the Z5 app now.